ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईतली महाविकास आघाडीतली फाटाफूट टाळण्यासाठी आता शरद पवारही ॲक्शन मोडवर आल्याची चर्चा आहे। मुंबई महापालिकेसंदर्भात शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांना फोन केलेला आहे। बीएमसीमध्ये स्वबळावर लढण्याचा काँग्रेसने निर्धार केलाय। 2 दिवसांपूर्वी पवारांची मुंबईतल्या काँग्रेस नेत्यांनी भेटही घेतलेली होती। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युती संदर्भात काँग्रेस नेत्यांचा हिरवा कंदील आहे। पवार काँग्रेसची आघाडी करणार की महाविकास आघाडीतली फाटाफूट टाळणार? पवार नेमकी काय राजकीय समीकरणं जुळवून आणणार याची सध्या उत्सुकता आहे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। राजू, शरद पवारांची भूमिका मुंबईमध्ये महाविकास आघाडीसाठी महत्त्वाची ठरतेय। काय अंदाज आहे, काय निर्णय शरद पवार घेऊ शकतात? प्रज्ञा, आपण पाहतोय की 2 दिवसापूर्वी मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली होती आणि मुंबई महानगरपालिका कशी लढवायची या संदर्भातली चर्चा झालेली होती। मात्र अंतिम निर्णय होऊ शकलेला नव्हता। त्यामुळे पुढच्या आठवड्यात भेटू असं शरद पवारांनी या नेत्यांना सांगितलं होतं आणि पुन्हा एकदा शरद पवारांनी काँग्रेसच्या नेत्यांना फोन केलेला आहे आणि सोमवारी किंवा मंगळवारी आपण बैठक घेऊन यावरती निर्णय घेऊ अशा प्रकारची चर्चा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय का मनसेच्या एंट्रीमुळे काँग्रेसने सोबळाचा नारा दिला आहे। त्यामुळे एक प्रकारे आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि ही समीकरणं जुळताना कुठेतरी शरद पवार पाहायला आपल्याला मिळत आहेत। नेमकं आता काँग्रेसने सोबळाचा नारा दिल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी ही महत्त्वाची ठरणार आहे का? 2 ठाकरे बंधूंसोबत जायचं की महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांना एकत्र करायचं का तिसरा पर्याय जी पहिल्यापासून नैसर्गिक आघाडी राहिलेली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची त्यांच्यासोबत जायचं? त्यामुळे हा निर्णय जो आहे तो येत्या 2 दिवसांमध्ये होणार आहे। सोमवार मंगळवारी बैठक होईल आणि या बैठकीमध्ये हा निर्णय होणार आहे। मात्र कुठेतरी आघाडीमध्ये बिघाडी होऊ नये अशी भूमिका जी आहे ती उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवारांची सुद्धा असल्याची पाहायला मिळते। त्यामुळे मनसेला सोबत घेऊन महाविकास आघाडी लढणार का अशा प्रकारची सुद्धा एक प्रकारची चर्चा सुरू आहे। त्यामुळे येत्या सोमवारी आणि मंगळवारी यावरती चर्चा होईल आणि नेमकी राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका नेमकी काय आहे ही स्पष्ट केली जाणार आहे। त्यानंतर काँग्रेसची नेमकी काय भूमिका राहते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। प्रज्ञा, या सगळ्या घडामोडींचे अपडेट जाणून घेत राहू राजू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।